पण काकू, आता अक्षय भाऊजी खूप बदललेत. त्यांच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट जाणवतंय की त्यांचं अमृतावरती खूप प्रेम आहे. काय मृदुले, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस हा. काय झालं काकू? काही हवं होतं का? मला काही हवं असेल ना तर घेईन की मी. माझंच घर आहे हे. हा नाही नाही नाही, हवंय हवंय तुझ्याकडून उत्तर हवंय का प्रश्नाचं. काय? तुमच्या दोघांचं नेमकं काय चाललंय कोर्टाचं? अगं काय हे, पाडलास की फोटो? गेला ना तडा, फुटलं ना नशीब. म्हणजे नशीब काचच फुटली. एवढं काय झालं तुला घाबरायला? असं काय विचारलं मी तुला? आता अक्षयला सांगशील ना? काकूनी मला नेमका प्रश्न विचारला आणि माझ्या हातातून फोटो पडला आणि फुटला. एवढं काय चालू आहे ग कोर्टाचं की तुला धडकी भरली? तुम्हाला कुणी सांगितलं? म्हणजे काहीतरी आहे. कसं पकडलंय का मुलीला? कोर्टाचं मॅटर आहे ना. घरात कोणालाही न सांगता तुम्ही दोघं कोर्ट खेळताय ना. आता खाली पोस्टमन आला होता रजिस्टर पोस्ट घेऊन. मी विचारलं तर मला म्हणाला कोर्टाची नोटीस आहे. मी म्हटलं दे मग मला. तर म्हणाला अक्षयच्या नावाने आहे. मग अक्षय आला, त्याने ती नोटीस घेतली आणि तुला न सांगता न दाखवता निघून गेला ऑफिसला. बघ, मी कसं तुला सगळं खरं खरं प्रामाणिकपणाने सांगितलं. आता तुझी टर्न. आता तू सांगायचं मला सगळं खरं खरं आणि प्रामाणिकपणाने. सांग. हा नाही सांग. ते लग्न रजिस्टर करायचं असतं ना, त्याच्यासाठीच अप्लाय केलं होतं आम्ही. त्याचीच प्रत आली असणार. हा, म्हणजे तुमचं लग्न रजिस्टर्ड होईल म्हणून घाबरून फोटो फुटला का? काय कोर्ट कचेऱ्या वगैरे म्हटलं ना की आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं खूप घाबरतात. मला तर वाटलं तुझ्या बेबी आत्याने काय पोलिसात कंप्लेंट केली की काय आम्हा घाडग्यांविरुद्ध परत. काही मदत लागली तर सांग हा. मी नक्की करेन तुला. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. नाही ग बेबी, तुझ्या गुणांची कोणालाही कदर नाही. कसं गोड बोलून त्या पोस्टमन कडनं पत्र काढून घेतलं. आता हे कोर्टाकडून आलंय म्हणजे काहीतरी. तर कोण तडमडलं? छे. अरे दादा, आलास तू? आलास तू म्हणजे काय? दिवसभर बाहेरच भटकत बसू की काय? हे ग, ऊन केवढं लागतं बाहेर. जा माझ्यासाठी कोकम सरबत घेऊन ये थंडगार. अरे दादा, सिरप संपलं.
संपले काय ग बेबी? तू ऑन द रॉक्स कोकम सरबताची बाटली बॉटम्स अप केलीस की काय? काहीतरी काय बोलतोयस? एक तर काय माहिती आहे तुला, विनोद बुद्धी कमी आहे, त्यात इंग्लिशची बोंब. जाऊ दे, काय उपयोग नाही. बरं ते पत्र कोणाचं आलंय? कुठलं पत्र? अगं तेच विचारतोय मी, कोणाचं पत्र आलंय? कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं म्हणजे काय? पोस्टमन भेटला होता मला जिन्यामध्ये, तो सांगत होता लेटर दिलंय घरी म्हणून. दे ते पत्र दे. माझ्याकडे नाहीये पत्र मित्र. तो उगीच सांगत असेल तुला. बेबी तुझ्याकडे विनोद बुद्धी कमी असली ना तरी उभ्या उभ्या चांगले विनोद करतेस तू. पोस्टमन कशाला उगाच सांगेल? एवढा रणरण उन्हात फिरत असतो तो. आणि थापा मारायला तो म्हणजे काय, तू आणि मी आहे? दे दे पत्र दे गपचूप. नाही पत्र मित्र काही नाहीये माझ्याकडे, पण कोकम सिरप आहे. हा सरबत आणते. हा धन्य आहे बाबा, हिच्या नवऱ्याच्या पायाचं तीर्थच घ्यायला पाहिजे. कसं काय हिच्याशी जमवून घेत असेल कोणास ठाऊक. हॅलो, हा बोल अमृता. अक्षय, अरे कोर्टाकडून कोणतं लेटर आलंय का? हो हो, आलं. अरे मग तू मला बोलला का नाहीस? माझी इकडे तारांबळ उडाली अक्षय. तारंबळ उडाली म्हणजे? कोणाला कळलं का? अजून कोण अक्षय? आपल्या घरातल्या डिटेक्टिव्ह वसुधा काकू. काकू ही ना स्वतःवरून स्वर्ग काढते ग ही. ऍक्च्युली काय झालं माहिती का, मी सकाळी लेटर रिसीव्ह केलं ना तेव्हा तिथेच घुटमळत होती ती. मला वाटलं की ती इतक्या लवकर विचारणार नाही, चौकशी सुरू करणार नाही, पण लगेचच पाठीमागे लागली ही तर. अरे पण मग कळवायचंच ना मला अक्षय. सॉरी, ऍक्च्युली मला इथे पोहोचायचं होतं ना लगेच, त्यामुळे मी लेटर घेऊन निघून आलो इकडे. म्हटलं आल्यावर बोलू. सॉरी यार. नाही नको, तू सॉरी नको म्हणू. हे बघ, मी तुला जाब विचारायला फोन नाही केलाय. मी तुला हे सांगायला फोन केलाय की वसुधा काकू मला विचारत होत्या की कोर्टाचा हा मॅटर वगैरे काय आहे. कोर्टाचं तिला कसं? हा बरोबर आहे, ती पोस्टमनशी बोलत होती. पण कसं लेटर माझ्या नावाने आलंय ना, सो त्याला ऑफिशियली माझ्याकडे देणं आवश्यक आहे. म्हणून त्याने तिच्याकडे दिलं नसणार ते, आणि मग सांगितलं असेल त्याने की हे कोर्टाचं लेटर आहे. सो तिला कळलं असणार की लेटर कोर्टाकडून आलंय, म्हणून चौकशी करते का ती कोर्टाबद्दल. पण मग तू तिला काय सांगितलंय? अरे मला काहीच सुचत नव्हतं. मी जे आठवलं ते बोलले. मी म्हणाले की आपलं लग्न रजिस्टर करायची प्रोसेस चालू आहे. हा ओके, हे तुला मस्त सुचलं अमृता यार, थँक गॉड. ऍक्च्युली सॉरी यार, तुला माझ्यामुळे खूप खूप सांभाळून घ्यावं लागतंय. मी जाऊन वकिलाला भेटून येतो आणि विचारतो त्याला की पुढे काय करायचंय. अक्षय, पुढे काय करायचंय आता? म्हणजे आता लगेच डिवोर्स घ्यायची गरज आहे का? म्हणजे क्यूचं लग्न पण झालंय ना? संध्याकाळी बोलू घरी आल्यावर. बाय. काय चाललं असेल अक्षयच्या मनात? तो डिवोर्स घेईल का? काय करू मी? अमृता म्हणाली त्याप्रमाणे डिवोर्स आता घेणं आवश्यक आहे का? म्हणजे केयूचं तर लग्न झालंय, मग काय करू मी आता डिवोर्सची घाई करून? का मग डिवोर्स घेऊन यातून मी अमृताला मोकळं करू कायमचंच? पण आता असंही या डिवोर्स बद्दल घरच्यांना कळणारच होतं ना. मग आता का लपवतोय मी? काय करू? काय करू? काय तिकडे त्या खोलीत माझ्या मागे मागे आलास, आता इथे माझ्या मागे मागे काय आहे? काय 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 म्हणजे माझं घर आहे, मी कुठेही जाईल.
त्या खोलीत माझं काम होतं म्हणून आलो होतो. तुला काय फरक पडतोय? पात्रच आहे. ते उत्सुकतेने जीव चालला आणि मध्ये मध्ये तडमडतोय तर. काय 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 पुटपुटतेस? काही पुटपुटत नाहीये. तू मला काय पाठलाग करतोयस का? हं? पाठला कशाला करायला पाहिजे? बेबी, आपलं घर आहे ना ते चिमुडभर आहे आणि तू आहेस मुठभर. नुसतं वळून बघितलं ना तरी दिसशील. पाठला कशाला करू मी तुझा? अजरा, मला पाणी प्यायचंय. इकडे हो. हं. आता तिकडे हो. अरे! ग्लास घ्यायचंय मला. मध्ये 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 नुसतं. पी, हवं तेवढं पाणी पी. अजरा, पिणारच आहे. अजरा, ग्लास ठेवायचंय मला. आणि हे बघ, आता मी हॉलमध्ये चाललोय टीव्ही बघायला. मागे मागे येऊन विचारशील नाही ते इकडे काय करतोय म्हणून. अरे जा ना. कोणी अडवलंय तुला? जात होत आहे. बेबी, अगं तू मला म्हणाली होतीस ना कोकम सरबत देणार आहे म्हणून. सिरप आहे म्हणाली होतीस ना शिल्लक. कुठे आहे कोकम सरबत? अरे केवढ्यांदा ओरडतोयस? बहिरी नाहीये मी. करते, टेम्पलभर सरबत करते. बस पीत बस. कशाला वसवसतेस ग माझ्यावर? काय झालंय काय तुला? जाऊ दे, मला तुझ्यासारख्या बिंडोकशी बोलण्यातच इंटरेस्ट नाहीये. माझ्या लेवलचं कोणी असेल ना तरच माझं जमतं. असं का? आता जातोस का? पात्रच आहे. सरबत लगे आओ. लहानपणापासून पिळतोय नुसता. आता टीव्ही बघत बस खूप वेळ. अरे देवा, इंग्रजीतून लिहिलंय. आता काय करू? कोणाकडनं वाचून घेऊ? बेबी, इथेच मार खाल्लास ग बाई, इथेच मार खाल्लास. काय करू आता? काय करू? अमृता करायचा ना. आणि मी काही म्हणलं तर मला गप्प करायचं. मी याच्या फ्रेंड्स हे सांगून. आणि आता झालं ना प्रेम. He has ditched me. माझी आज जी काही अवस्था झाली आहे ना तुझ्यामुळे झाली अगदी. नाही, स्वस्थ बसून चालणार नाही. अख्खी मी तिथे येतेय. मी मुंबईला येतेय आणि मी तुला जाब विचारणारच आहे. आय एम नॉट गोइंग टू लीव यू.
अर्जुन, मी काय म्हणते, आपण असं इथे किती दिवस राहणार आहे अजून? आय मीन, मला खूप बोर होत आहे रे इकडे, आणि तिथे डॅड पण तिकडे एकटे असतील, आणि काही दिवसानंतर आपल्याला सिंगापूरला जायचंय ना, असं तूच म्हणत होतास ना. सो काही दिवस आपण आपल्या घरी राहूया ना, मुंबईला जाऊयात का? मुंबईला जायचंय का तुला? अर्जुन सोड. अर्जुन, इट्स हर्टिंग मी. डॅडची आठवण येतेय की अक्षयची? तुझे गेम्स मला समजत नाही असं वाटतं का तुला? डू यू थिंक आय एम डम? मागच्या 4 दिवसापासून काय नाटकं चालली तुझी कळत नाहीये मला? अक्षयला भेटण्यासाठी माझ्याशी गोड वागतेस तू? नाव नको घेऊ त्याचं. आय हेट हिम. गुड. मग मुंबईला जायची काय गरजच नाही ना आपल्याला. इथून निघू, डायरेक्ट सिंगापूरला जाऊ. व्हॉट्स ए? दॅट्स बेटर. मुंबईला तर मी जाणारच आहे. पक्कीचं जे हे काही चालू आहे ना, आय एम नॉट गोइंग टू टेक दिस. आय एम गोइंग टू किल दॅट अमृता. पक्की, तुला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. बापरे, एवढं सगळं घडलं माई. कियाराचं लग्न झालं मग? सगळंच खूप धक्कादायक आहे. अक्षयने कसं काय फेस केलं असेल हे सगळं? जाऊ दे. पण माई, एका अर्थाने खरंच बरं झालं. त्या पोरीचं आयुष्य तरी मार्गी लागलं ना. पण काकू, आता अक्षय भाऊजी खूप बदललेत. त्यांच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट जाणवतंय की त्यांचं अमृतावरती खूप प्रेम आहे. काय मृदुले, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस हा. आता आपला अक्षय कसा आहे तुला चांगलं माहितीये की नाही. दाखवतो एक आणि करतो भलतच. वसुधा, अहो माई, असं काय करता? लग्न झाल्याच्या दिवसापासून ते आतापर्यंत आपण बघतोच ना सगळं. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, कोणावर? अक्षयवर, आणि तो फिरला, तर मग आपल्याला वाईट वाटायला नको म्हणून म्हटलो. कळलं. तुला जे काय म्हणायचं ते आम्हाला सगळ्यांना समजलंय, आणि जे काय व्हायचंय ना ते आता काळच ठरवेल. समजलं? हा विषय इथे संपला. कोणीही परत हा विषय काढायचा नाही. मृदुला, पण मला खरं सांग, आईची तब्येत खरंच सुधारते ना? का इथल्या काळजीपोटी घाईघाईने आलीस आईला तिथे एकटीला ठेवून? खरं म्हणजे हो माई. बघ, नाही म्हणजे आईची तब्येत सुधारली, आता बरी आहे ती. राहावंसं पण वाटत होतं, पण खरंच इथली काळजी खूप लागून राहिली होती. तेही आहेच म्हणा, काही हरकत नाही. हो, काही दिवसांनी पुन्हा जा आईला भेटायला. बरं वाटेल त्यांना. माई, बरं झालं मी आले. एक चांगली बातमी तर मिळाली. अक्षय आणि अमृताच्या संसाराची गाडी आता एकदम रुळावर आली. आ. काकू, नुसता रुळावर नाही, बुलेट ट्रेन सारखी सुसाट सुटलीये. सुटणार नाही तर काय, कारण आमची भाग्यश्री आणि अनंत आहेत ना हिरवा झेंडा दाखवायला यांना. अगदी यांच्या पावलावर पाऊल टाकलंय अक्षय आणि अमृतानी.
पण मलाही सांग भाग्यश्री, तुम्ही तुमचं लग्न रजिस्टर केलंय ना? आता या मुद्दामून हा मुद्दा लावून धरणार सगळ्यांसमोर. आता हे काय मध्ये शोधून काढलेस तू? त्याचं काय आहे, आज सकाळी सकाळी पोस्टमन आला होता कोर्टाची नोटीस घेऊन. कोर्टाची नोटीस घेऊन? हो, अक्षयच्या नावाने. काय ग?